महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन। शोकसभेला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी। अजितदादा यांना वाहिली श्रद्धांजली। अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा। सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता हरपला असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी व्यक्त केल्या। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच मुंबईहून बारामतीकडे जाताना बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले। या घटनेने महाराष्ट्रासह देशभर शोक व्यक्त केला जात असताना उरण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या वतीने उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये अस्थिकलश पूजन व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी अस्थिकलशाचे पूजन करून माणकेश्वर येथील समुद्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक स्पष्ट व निर्भीड व्यक्तिमत्व आपल्यातून हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या। यावेळी उपस्थितांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यास चिरशांतीसाठी प्रार्थना केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी अस्थिकलश पूजन व शोकसभेचे आयोजन केले होते। अत्यंत शोकाकुल वातावरणात शोकसभा संपन्न झाली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबादे सह तृप्ती भोईर उरण। आज उरणमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। काय आपल्या भावना आहेत? आज माननीय आपले लाडके उपमुख्यमंत्री व आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आज आपल्यात नाही आहे हे विश्वासच बसत नाही। आपल्या ह्याच्यात आपण भरपूर म्हणजे दुःखात आहोत आम्ही आणि अशा प्रसंगी सर्वसामान्यांना तिकडे जाऊन दर्शन घेता नाही आलं म्हणून पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात पाठवलं अस्थिकलश आणि त्याचं आज उरणकराई दर्शन घेतलं। त्याबद्दल सर्वांना म्हणजे तेवढं तरी मनाला हे वाटतं की त्यांना दादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेता आलं आणि त्यांच्या अस्थीचे आज विसर्जन आपल्या मानकेश्वर केगाव येथील मानकेश्वर मंदिर समुद्रकिनारी होत आहे। त्याबद्दलसुद्धा आपल्याला उरणकरांना एक अभिमानाची गोष्ट आहे की अजितदादांचे अस्थिकलश आज आपल्या इकडे विसर्जित होत आहेत आणि याबद्दल मी सर्व आपल्या वरिष्ठ नेत्यांचेसुद्धा आभारी मानतो की उरणकरांना अस्थिकलशाचे दर्शन आणि विसर्जनसुद्धा उरणमध्ये होत आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि यापुढेही दादांची आठवण अशी म्हणजे न निघून जाणारी आहे। याबद्दल मी सर्वांचे हे जर एडिट करा काय बोलू शेवटले।